तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण हिंदी सॉन्ग वरती प्लस कॅपकट ॲप्लिकेशन वरती बनवणार आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। व्हिडिओ सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राइब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेला आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रेसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो। त्यामुळे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर बिंदास आपली खाली इन्स्टाची आयडी आहे, तुम्ही इन्स्टाला काही सुद्धा मेसेज करू शकता। तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी स्वतः काढून देणार आहे। आणि आपल्या पेजला फॉलो सुद्धा नक्की करा, कारण आपण आपल्या त्या इन्स्टाच्या पेजवरती टेकचे व्हिडिओ आणणार आहोत, ते पण मराठीमधनं। त्यामुळे तुम्हाला त्यावरती सुद्धा थोडंफार एडिटिंगचे टिप्स शिकायला मिळणार आहेत। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे। व्हिडिओ सर्व संपूर्ण वॉच करायचा, थोडं स्किप न करता। तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरुवात करूया। तर सिंपली मित्रांनो, काय करायचं, अगोदर आपल्याला VPN ऍड करून घ्यावं लागणार आहे। तर मित्रांनो, मी प्रॉक्सी VPN वापरत आहे, तुम्ही कोणतं सुद्धा VPN वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये। तर मी प्रॉक्सी VPN आहे ते ऍड करून घेतो, कनेक्ट करून घेतो। तर मित्रांनो, मी जे आहे आपलं VPN ते कनेक्ट करून घेतलेलं आहे। आता सिंपली काय करायचं, आपल्याला कॅपकट ओपन करायचंय। सिंपली कॅपकट ओपन होत आहे बघा। तर सिंपली काय करायचं, खाली क्रिएट वरती क्लिक करायचंय आणि तुम्हाला एक व्हिडिओ दिला असला आपला बघा, टेलिग्राम वरती आहे, तो व्हिडिओ डाउनलोड करून घ्या। आपला जो व्हिडिओ आहे तो ओपन करून घेतो। तर अशा प्रकारचा आपला व्हिडिओ असणार आहे, तो ऍड करून घ्यायचा सिंपली। जर तुमच्याकडे कॅपकट प्रो नसेल तर सिंपली आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती आपण कॅपकट प्रो दिलेला आहे। एकदम लेटेस्ट व्हर्जन आहे 2025 मधलं, त्यामुळे एकदम स्मूथ चालत आहे मित्रांनो, एकदम प्रो आहे, इफेक्ट वगैरे एकदम प्रो आहे। त्यामुळे आपल्या टेलिग्राम वरती जाऊन डाउनलोड करून घ्या, एकदम फ्री आहे। आणि हा जो आपला कॅपकट आहे तो वर्क सुद्धा करत आहे, त्यामुळे मग तुम्ही डाउनलोड करून घ्या। तर आता सिंपली काय करायचं मला सांगतो मी, आपला जो व्हिडिओ आहे सिंपली व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्लाइड करायचे, स्लाइड करून घ्या मित्रांनो। आता काय करायचं बघा, ते एक्स्ट्रा ऑडिओचा ऑप्शन आहे, सिंपली यावरती क्लिक करायचे आणि आपला जो ऑडिओ आहे तो एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे। तोच गाणं म्हणते त्याला, गाणं म्हणा नाही तर ऑडिओ म्हणा, काही विषय नाही। तर आता काय करायचं तुम्हाला सांगतो मी, आपल्याला बीट ॲड करायचे आहेत। थोडं खाली स्लाइड करायचे, बीटचं ऑप्शन आहे, इथं झेंडा आहे बघा, त्यावरती क्लिक करायचे। थोडंसं आता समोर यायचं, तुम्हाला सांगतो आपला बीट कुठे चेंज होतो, काय होतंय इथं, तर आपला बीट चेंज होत आहे बघा। इथं आपला साऊंड आहे थोडा वरी जात आहे, म्हणजे अप होत आहे। थोडा समोर यायचं आहे, इथं एक आहे बघा आपला बीट, तुम्हाला सांगतो थोडं समोर असणार आहे। तर इथं आहे बघा आपला बीट, इथं एक ॲड करायचं 2 नंबरचं बीट, परत 4 नंबरचं बीट इथं आहे। अशा प्रकारे इथं आपला साऊंड खालून वरी येतो, तिथं आपल्याला काय करायचं, बीट ॲड करायचं आहे। थोडं आता इथं समोर यायचं बघा, इथं एक असणार आहे आपला बीट, थोडं परत समोर यायचं आहे। तर इथं असणार आहे इथं असणार आहे बघा, डोंगरासारखं दिसत आहे, त्यामुळे सांग। आणि आता काय 6च आहेत बीट, काही विषय नाही, लास्ट एक बीट ॲड करा, समोर एक बीट ॲड करा। तर अशा प्रकारे आपली जी बीट आहे ते आपण लावून घेतलेले आहेत। तर आता काय करतो, आपण सिंपली एक फोटो ॲड करून घेऊयात। तुम्ही मित्रांनो सिंपल फोटो म्हणजे सिंगल फोटो ॲड करू शकता, नाही तर मल्टिपल सुद्धा फोटो ॲड करून घेऊ शकता, काही सुद्धा अडचण नाही आहे। तर सिंपली वरी आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचे, व्हिडिओवरतीच क्लिक करा, कुठं फोटो ॲड करत बसतात। आणि सिंपली तो ऑप्शन आहे, थोडं स्लाइड करा बघा, रिप्लेस नावाचं, यावरती क्लिक करायचे आणि तुमचा जो काही फोटो असेल ते सिंपली फोटो ॲड करून घ्या, फाईल ओपन करून घ्या, काय अवघड नाही आहे बघा, एकदम सोप्या आणि मराठी भाषेत सांगत आहे। त्यामुळे आता एक मी फोटो ॲड करून घेतो। तर आता सिंपली बघा अशा प्रकारे कोणता तरी फोटो ॲड करतो, काही विषय नाही। तर सिंपली फोटोवरती क्लिक करायचं, आपला फोटो ॲड होऊन जाणार आहे। तर काय करायचं, 2 बटन अशा प्रकारे आपले एकदम बरोबर रेषेमध्ये बसून घ्यायचं आहे। आता सिंपली काय करायचं तुम्हाला सांगतो, काही अवघड नाही मित्रांनो, एकदम व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, सोप्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओ शिकवतो। तर आता सिंपली काय करायचं, आपल्याला थोडं समोर यायचं आहे। आता आपल्या बीटपाशी सिंपली काय करायचं, बीटपाशी यायचं, या फोटोला स्प्लिट करायचं। काय करायचं, बीटपाशी येऊन फोटोला स्प्लिट करायचं आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतं कमेंट करून नक्की कळवायचं आहे। तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा, मला सुद्धा कळवते तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय, नाहीतर उगा व्हिडिओ बघताय जाताय, मला काही समजत नाही। आता सिंपली काय करायचं, अशा प्रकारे फोटो ॲड केलेला आहे। आता आपण ऑलरेडी आपला जो व्हिडिओ आहे तो केलेला त्यावरती दाखवतो, कारण अशा प्रकारे जर तुम्हाला दाखवलं तर खूप गोंधळ होईल, इकडचं तिकडं तिकडचं इकडं, त्यामुळे एकदम सिंपल आणि सोप्या प्रकारे सांगतो। आता भेटूयात त्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण जो व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओवरती आपण आलेलो आहेत।
बघा अशा प्रकारे आपला व्हिडिओ आहे, एकदम जबरदस्त व्हिडिओ आहे. इंस्टाला टाकला तर 1 मिलियन व्ह्यूज पक्केच आहेत. माझा तर काय 1 मिलियन गेला नाही, पण तुमचा गेला तर गेला, काय सांगावं, नशीब तुमचं. व्हिडिओ करायचं काम आमचं, बरोबर आहे का? त्यामुळेच व्हिडिओ लाईक ठोका. चला लगेच सिम्पली सांगतो काय करायचं बघा. आता काय करायचं, सर्वात पहिल्यांदा आपण ट्रान्झॅक्शन ॲड करून घेऊयात, बरोबर आहे का बरोबरच नाही. ट्रान्झॅक्शन ॲड करून घेऊयात. सिम्पली फोटोवरती क्लिक करायचंय, पुढे खाली इथं ॲनिमेशनवरती यायचंय. ॲनिमेशनवरती आल्याच्यानंतर 1 नंबरच्या फोटोला कोणता इफेक्ट असणार आहे, तर 1 नंबरच्या फोटोला असणार आहे इन मधला रॉक वर्टिकल नावाचे इफेक्ट, ते पण 1 सेकंद. काय करायचंय, इन मध्ये रॉक वर्टिकल 1 सेकंद, लक्षात राहू द्या, नाहीतर पण विसरता आले तर टेक्स्ट मध्ये सुद्धा सांगतो मी. तर 1 नंबरचा आपण ॲनिमेशन ॲड केला, थोडं समोर यायचंय 3 नंबरच्या फोटोपाशी, परत ॲनिमेशनवरती जायचंय, कॉम्बोवरती यायचं. बघा इथे आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे डिस्टोर्ट राईट नावाचा. तर सिम्पली हा डिस्टोर्ट राईट नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. लेंथ फुल ठेवायची, काही विषय नाही आहे. राईटवरती क्लिक करायचे. आता 4 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनवरती जायचं आहे. आणि ॲनिमेशनवरती आल्याच्यानंतर इथे आता इनमध्येच इफेक्ट आहे बघा, रॉक हॉरिझॉन्टल. काय आहे, रॉक हॉरिझॉन्टल. हे काय करायचं, जी आपली लेंथ आहे ती सुद्धा 1 सेकंड ठेवायची. काय करायची, लेंथ 1 सेकंड ठेवायची आहे. तर काय करायचं, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, तर सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनवरती जायचं आहे, इथं कॉम्बोवरती यायचं आहे. इथं काय करायचं, इफेक्ट आपला ट्रस्ट अँड डिस्टोर नावाचा इफेक्ट ॲड करायचा. लेंथ फुल ठेवायची, 1 सेकंड कमी ठेवा, काय हरकत नाही. इफेक्ट ट्रस्ट अँड डिस्टोर्च आणि आपली जे इफेक्टची लेंथ आहे ती काय करायची, 5-6% ठेवून घ्यायची, काय अडचण येणार नाही तुम्हाला. याच्यात अडचण आली तर बिनधास्त कमेंट ठोका, मी तुमचा प्रॉब्लेम काढून देईल. वाटलं इंस्टाला मेसेज करा, पर्सनली DM करा, काय हरकत नाही, आपण कुठं सुद्धा तयार आहोत. सिम्पली राईट करायचंय, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बोवरती येऊन काय करायचं, डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचा इफेक्ट ॲड करायचं. काय करायचं, डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचा इफेक्ट ॲड करायचा. लेंथ 1.7% ठेवायची, बरोबर आलं लक्षात. त्यामुळे लक्ष देऊन बघा, नाही तर लय विषय हार्ड होतो बरं का माझ्यापाशी. हां, त्यामुळे आता सिम्पली राईटवरती क्लिक करायचंय. राईटवरती क्लिक केल्याच्यानंतर आता काय करूयात, आपण इफेक्ट ॲड करून देऊयात. आता काय करूयात, इफेक्ट ॲड करूयात. ॲनिमेशन बस झाले, फोटो पण बस झाले आपले. सिम्पली आता इफेक्टवरती यायचंय. आता सिम्पल काय करायचं, काय अडचण नाही बघा. आपल्याला एकदम स्टार्टिंगला यायचं, व्हिडिओच्या स्टार्टिंगला आल्याच्यानंतर काय करायचं, इफेक्टवरती जायचंय आणि 1 नंबरचं इफेक्ट काय आपल्याला ॲड करायचं बघा, तुम्हाला सांगतो. सिम्पली इफेक्टवरती क्लिक करायचंय, इफेक्ट ॲडवरती यायचंय. तर ट्रेंडिंगवरतीच इफेक्ट आहे आपला. तर आपल्याला 1 नंबरचा इफेक्ट कोणता ॲड करायचं काय तुम्हाला सांगतो मी. व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. इथे एक सुपर लार्ज नावाचा इफेक्ट असेल बरं का, इथंच कुठंतरी असणार आहे बघा, हुडका थोडंफार सापडल. मग इथं मला काही दिसत नाही. आणखीन इफेक्ट अपडेट झाल्यामुळे मित्रांनो, त्यामुळे मला काही दिसत नाही. तोपर्यंत घ्या समजून, इफेक्ट मला दिसत नाहीये. त्यामुळे तर काय करायचं, 1 नंबरचा इफेक्ट आपल्याला ॲड करायचा, सुपर लार्ज स्पोर्ट नावाचा. कोणता, सुपर लार्ज स्पोर्ट नावाचा. सिम्पली याचा जो ॲडजस्टमेंट आहे तुम्हाला सांगतो काय ठेवायची ते. तर काय करायचं, साईज जी आहे ती फुल ठेवायची. अमाऊंट फक्त काय करायची, आपल्याला कमी ठेवायची. म्हणजे अमाऊंट काय करायची, एक 9 ते 10% ठेवा. बाकी सगळे तितकंच ठेवा. स्पीड वगैरे काही विषय नाही बाकीचा, कुठं पण काड्या करू नका. बाकी फक्त काय करायचं, फक्त अमाऊंट कमी करायचं, दुसरीकडे काड्या काही करू नका. आणि त्याच्या खाली आणि याची जी लेंथ असणार आहे काय करायची, आपल्याला 1 नंबर जितकं फोटो आहे तिथपर्यंतच, म्हणजे 1 नंबरच्या फिटपर्यंतच आपल्याला त्या इफेक्टची लेंथ ठेवायची. पुढे मागे करू नका, तुम्हाला सवय माहिती मला पुढे मागे करायची, त्यामुळे सांगतोय. थोडं दुसरं आता काय करायचं, दुसरा इफेक्ट कोणता आहे आपल्याला, व्हिडिओ इफेक्ट मधलंच आहे. फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. कोणता, व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे, इथं नाईट क्लबवरती जायचं बघा. इथं तुम्हाला फ्लॅश नावाचा इफेक्ट बघायला मिळणार आहे. तर सिम्पली तो फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड करून घ्या. सिम्पली आहे, एकदम सिम्पलमध्ये फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, परत याची लेंथ काय करायची, आपल्याला 1 नंबरच्या बीटपर्यंतच ठेवायची आहे. आणि लास्टचं एक इफेक्ट आहे बघा, व्हिडिओ इफेक्टमध्ये नाईट क्लबमध्येच आहे. व्हायब्रेन्स फ्लॅश नावाचा काय, व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. आणि याची लेंथ काय करायची, एकदम लास्ट बीटपर्यंत, म्हणजे एकदम व्हिडिओच्या लास्टपर्यंत वाढवायची आहे. काय करायची, व्हिडिओच्या लास्टपर्यंत वाढवायची आहे. आता काय करायचं म्हणून सांगतो मी. आता इथं आपल्याला इफेक्ट असणार आहे बॉडी इफेक्ट मधला. तर काय करायचं, आपण 1 नंबरचा जो इफेक्ट आहे तो ॲड केलेला आहे. अशा प्रकारे थोडं इफेक्टच्या समोर यायचं आहे, आपल्याला बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. सिम्पली मी सांगतो तुम्हाला, बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. आणि तो ग्लोईंग लाईन्स क्लोनवरती कुठेतरी जा. 2 नंबरचा इफेक्ट असणार आहे ग्लोईंग डबल्स नावाचा. त्याच्या ग्लोईंग डबल काहीतरी आहे ते, आता मला बोलता येणं झालं, काय सांगावं तुम्हाला, तोंडात आलेलं आहे. त्यामुळे
आता अशा प्रकारे हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे तर सिम्पली हा ॲड करायचा आहे. याचा अमाऊंट वगैरे काय सेट करा, तितकं तर तुम्हाला सांगायची गरज नाही, तितके तुम्ही हुशार आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आणि याची लेंथ काय करायची, व्हिडिओ थोडंफार स्टार्टिंगला आणि एंडिंगपर्यंत इतकी ठेवायची, म्हणजे पाऊण टक्के ठेवायची, 75%. पाऊण काय समजलं नाही समज तुम्हाला माहीत नाही, पण 75% ठेवायची. अशा प्रकारे समोरच्या म्हणजे 3 नंबरचा इफेक्ट समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, थोडंफार याचा इफेक्ट सोडून द्यायचा आहे. परत 75% पाशी यायचं आहे, 75% पाशीच यायचं आहे. आता याचा इफेक्ट असणार बघा, तुम्हाला सांगतो मी, बॉडी इफेक्ट मधलाच आहे. बॉडी इफेक्टमध्ये ग्लोईंग लाईन्स आणि याचा इफेक्ट असणार आहे हेल्प फायर. याचा इफेक्ट काय असणार आहे, हेल्प फायर. आणि याला काय ॲडजस्ट तुम्ही करू शकता, इतकं तुम्ही हुशार आहे, मला सुद्धा माहिती आहे. परत समोरच्या फोटोपाशी यायचं आहे आणि समोरच्या फोटोपाशी आल्याच्यानंतर काय करायचं बघा, तुम्हाला सांगतो. याचा भाग 75% ठेवायचा इफेक्टचा. हा इफेक्ट असणार आहे बॉडी इफेक्ट. बॉडी इफेक्टमध्ये ग्लोईंग लाईन्स आणि ग्लोईंग लाईन्समध्ये असणार अँगल विंग्स नावाचा, काय असणार आहे, अँगल विंग्स. आणि बाकी ॲडजस्ट तुम्हीच करू शकता, ते सांगायची नाही गरज. परत समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत इफेक्ट थोडाफार, आणि परत काय करायचं आहे, बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे, ग्लोईंग लाईनवरतीच यायचं आहे. आणि इथं इफेक्ट असणार बघा इलेक्ट्रिक शॉक नावाचा. तर काय असणार, इलेक्ट्रिक शॉक म्हणजे विजेचा झटका, काय असणार मराठी भाषेमधून विजेचा झटका. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. हा सुद्धा इफेक्ट तुम्ही ॲडजस्ट करू शकता. लास्टच्या फोटोपाशी यायचं आहे, परत बॉडी इफेक्टवरती जायचं बघा मित्रांनो. आणि ग्लोईंग लाईन्सवरती इफेक्ट असणार याचा, तुम्हाला 1 मिनिट थांबा. तर लास्टचा इफेक्ट असणार मित्रांनो फ्रॅगमेंट क्लोन नावाचा. तर अशा प्रकारचा. तर बघा इफेक्ट मला काही सापडत नाही, त्यामुळे तुम्हाला असं दाखवतो डायरेक्ट, तुम्हाला समजून जाईल. फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट आहे. हा इफेक्ट ॲड करा, 75% ठेवायचा आहे. आणि बाकी तुम्हाला सगळे इफेक्टच्या सांगितलेच आहे. आपण ट्रान्झॅक्शन बघूयात. सिम्पली या व्हाईटवरती क्लिक करायचं आहे. ट्रान्झॅक्शन काय करायचं आपल्याला, लाईट इफेक्टवरती यायचं आहे आणि इथं फ्लॅश नावाचा इफेक्ट देऊन टाकायचा आहे. म्हणता पण म्हणजे फ्लॅश त्या फक्त लाईट इफेक्टमध्ये. आणि याची लेंथ काय असणार 1 सेकंद ठेवा, एकदम 0 ठेवून घ्यायची आहे, काय हरकत नाही. आणि तो काय करायचं, अप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचे सिम्पली, काय सुद्धा अवघड नाही. आणि अशा प्रकारे काय होईल ट्रान्झॅक्शन सगळ्या आपले जे फोटोचे कट आहेत त्याला येऊन बसणार आहे, म्हणजे चिटकणार आहे, त्यामुळे सांगतोय. तर मित्रांनो आपण इफेक्ट, ट्रान्झॅक्शन आणि ॲनिमेशन सगळे ॲड केलेले आहेत एकदम सोप्या प्रकारे आणि मराठी भाषेमधला. तर मित्रांनो आपला व्हिडिओ इथंच अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर आता व्हिडिओ आपल्याला गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. सिम्पली वर ऑप्शन आहे बघा एक्सपोर्टचं, सिम्पली ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होता. व्हिडिओ कसा वाटता कमेंट करून नक्की काढायचं. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केली नसेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशा प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. त्याचबरोबर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर जास्तीत जास्त मित्रांनो आपण एकदम ट्रेंड उचलत असतो, त्यामुळे आपले व्हिडिओ, आपले जे मागचे व्हिडिओ आहेत एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे आहे. मराठी हिंदी सगळेच मिक्स कॉन्टेंट असतो, फक्त सॉन्ग एकदम ट्रेंडिंग असतात, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराज, जय श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर भेटूया लवकरच आणि व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.